श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। या वर्षी वैशाख पौर्णिमा 12 मे म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे। हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। हा महिना भगवान नारायणाच्या उपासनेचा तसेच दानाचा विशेष महिना मानला जातो। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून दान करून श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून तसेच सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याने आणि दान केल्याने आध्यात्मिक लाभ होतो। या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा आयोजित केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते। व्रत ठेवून चंद्राची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो। प्रदोष काळात लक्ष्मी देवीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी वाढते। तसेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर चंद्रा संबंधित वस्तू दान करावे। या दिवशी तुम्ही तांदूळ, साखर, दूध, पांढरे कपडे, मोती, चांदी इत्यादी दान करू शकता। वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात। मान्यतानुसार भगवान गौतम बुद्धांचा जन्म या दिवशी झाला होता। तसेच याच दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती सुद्धा झाली होती। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रवी योग तयार होत आहे। या शुभ संयोगामध्ये जर आपण काही उपाय किंवा काही सेवाने दान केले तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आणि म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण इथे ठेवा फक्त एक 5 रुपयाचं नाणं। हे नाणं ठेवल्यामुळे आपल्या करोडाच्या कर्जातून मुक्तता तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे। कर्जमुक्ती करता, लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। तर तो कोणत्या वेळेस करायचा आहे, कसा करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:04 पासून ते पहाटे 4:46 पर्यंत असणार आहे। त्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे। तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करायची आहे। यामुळे मागील जन्मातील पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते, तसेच आयुष्यात सुख समृद्धी येते। अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। या उपायाकरता आपल्याला एक 5 रुपयाचं नाणं हे घ्यायचं आहे, कारण पैशांना माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो पाहिला असेल तर त्या फोटोमध्ये नेहमी बघा माता लक्ष्मीच्या हातामध्ये कळश असतो आणि त्यामधनं सोन्याचे चांदीचे पैसे हे पडत असतात आणि म्हणूनच आपल्याला या पैशापासून हा उपाय जो आहे तो करायचा आहे। आता या 5 रुपयाच्या नाण्याला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे। त्यानंतर जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर आवर्जून चांदीची वाटी घ्या, पण नसेल आता काही कारणास्तव तुमच्याकडे चांदीची वाटी तर मग मातीची वाटी किंवा पंती घेतली तरीही चालणार आहे। आता या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं। त्या दुधामध्ये आपल्याला थोडीशी साखर आणि थोडीशी हळद ही टाकून घ्यायची आहे। आता या सर्व वस्तूंना आपल्याला एकत्रित मिश्रण करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला जे 5 रुपयाचं नाणं आहे ते ठेवून घ्यायचं आहे। हा उपाय आपल्याला रात्री करायचा, जेव्हा चंद्राचा प्रकाश सर्वकडे पसरलेला असतो तेव्हा आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। आता ही वाटी आपल्याला उचलायची आहे। आता तुमच्या अंगणामध्ये
चंद्राचा प्रकाश येत असेल तर तिथे तुम्ही ही वाटी ठेवू शकता, तुमच्या टेरेसवर ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही खिडकीमध्ये ठेवली तरीही चालणार आहे. कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि त्या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात त्या जास्त सक्रिय असतात. आता ही जी वाटी आहे ती कमीत कमी 1 ते 1.5 तास आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये तशीच ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला त्या वाटीवर झाकण ठेवायचं आणि संपूर्ण रात्रभर आपल्याला ही वाटी जी आहे ती चंद्रप्रकाशामध्येच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचे आणि त्यानंतर ही वाटी आपल्याला तिकडनं उचलायची आहे. या वाटीमध्ये असणारं जे 5 रुपयाचं नाणं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तसेच या वाटीमध्ये असणारे जे दुधाचं मिश्रण आहे ते आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं. तर काही कारणास्तव तुमच्या इथे पिंपळ वृक्ष नसेल तर तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला हे दुधाचं जे मिश्रण आहे ते अर्पण केलं तरीही चालणार आहे. आता हे 5 रुपयाचं जे नाणं आहे ते आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे. आपण देवपूजा करणार, त्याचबरोबर या 5 रुपयाच्या नाण्याची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. आता या नाण्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. असं हे अभिमंत्रित नाणं आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता भासत नाही किंवा अगदी तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही तिजोरी असेल किंवा कपाट असेल ज्यामध्ये तुम्ही तुमचं धन ठेवतात त्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. हे नाणं कायम तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवायचं आहे, कधीही खर्च करायचं नाही आहे. कारण हे नाणं जे आहे ते सिद्ध केलेलं आहे आणि असं हे नाणं आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये कधी धन, धान्य, सुख, समृद्धीची कमतरता होणार नाही. आता काही कारणास्तव तुमचं नोकरी, व्यवसाय किंवा एखादा उद्योग असेल जो नीट चालत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे नाणं जे आहे ते ठेवू शकता. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की आपण तिच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. आणि ही नाण्याची सेवा केल्यामुळे आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते आणि तिच्या कृपेने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते. मुक्तता मिळते म्हणजे काय, तर जेव्हा आपण कष्ट करतो, मेहनत करतो ते आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते. त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.